मांजरेकरांसोबतचे संबंध कसे आहेत? कारण मला असं वाटतं त्यांचा पहिलाच सिनेमा आणि थेट त्यांनी टक्कल करायची अट घातली होती, बरोबर? तेव्हा असं नाही का वाटलं, की कुठेतरी त्या भूमिकेने नंतर सगळीच चित्र बदलली. हा एक त्या भूमिकेचा भाग आहे. पण तेव्हा होकार देताना कुठेतरी मन काचरलं होतं, की अजिबात नाही, अजिबात नाही. कारण मी अशा रोलसाठी 32 वर्ष वाट बघत होते. मी म्हटलं ना की स्वतःवर विश्वास असेल आणि आपल्या कामावर विश्वास असेल तर ते वरच्याला माहिती असतं, ते पोचतं आणि आपल्याला कधीतरी ती गोष्ट मिळते. तशी ती मला गोष्ट मिळाली. त्याच्यामुळे फक्त मला महेशने असं बघितलं, आणखीन म्हटलं होतं की टक्कल करशील, आणि मी म्हटलं होतं हो. कुठेही नाही, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ज्या दिवशी टक्कल करायचं होतं आमचं सगळ्यांचं, तर सगळ्यात पहिलं माझं केलं होतं. आणि ते केल्यानंतर सुद्धा मी टोपी नाही वापरली, काही नाही, काहीच नाही? छे छे, ना स्कार्फ वापरला, ना काही. मैदाने फक्त तिथून. बरं, त्यावेळेला महेश सर माझ्या घरापासनं हार्डली 5 मिनिटावर राहत होते. तेवढ्याच्याच मेधा म्हणाली, नाही घरी जाईपर्यंत तू स्कार्फ बांध. मेधाने मला स्कार्फ वगैरे बांधला आणि घरी पाठवलं होतं. म्हटलं केलंय, आता काय. पण तुला माहिती आहे का, त्यावेळेला म्हणजे कसं असतं लोकांचं, की ज्यांना सविता मालपेकर आवडत नाही आहे, किंवा जसं की आमचे रोल सविता मालपेकर घेऊन जाते, अशांना आनंद झाला होता. म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की सविता मालपेकरला कॅन्सर झाला आणि आता लवकर जाणार वरती. बाप रे, हां, कारण टक्कल, हां, म्हणजे टक्कल कशासाठी केलं हेच सांगितलेलंच नाही ना, माहीतच नाही कोणाला. अरे लोक असे आहेत आपल्याकडे, तुला सांगू, म्हणजे जर सांगायला तर ग्रंथच्या ग्रंथ होतील असे आहेत, कळलं ना. म्हणजे जे मी स्पष्ट बोलणारी आहे म्हणून तुला सांगते की काही जणांनी तर असं पण उठवलं होतं की टक्कल करायला मजबूत पैसे मागितले सविता मालपेकरने महेश मांजरेकरांकडे. कोणी सांगितलं वीक पण मागितला होता. अफवा म्हणजे काहीही बोलायचं, कुणाबद्दल काही आपल्याला माहिती नसं. पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे की कुणाबद्दल काही बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी. करेक्ट. बरं, त्यातल्या त्यात जर बोलायचं असेल, आपल्या स्वभावानुसार असेल किंवा काही, तर स्वतःपुरतं बोला आणि गप्प बसा ना. ते नाही. मी तर एकदा शेवटी रडत महेश मांजरेकरांकडे गेले होते. म्हटलं मला असं कळलं की मी तुमच्याकडे खूप पैसे मागितले आणि वीकसाठी पण हट्ट धरला होता आणि एवढे पैसे दिले तरच मी टक्कल करेन असं म्हटलं. तर मला मांजरेकर सर म्हणाले की कोण, म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत मग मला विचारलं. समजू शकतो. म्हणजे मी आजही तुला सांगते की, आणि म्हणून कदाचित स्वामी पाठीशी आहेत, माझ्या मायबाप रसिकांचं प्रेम पाठीशी, पुण्याई आहे आईवडिलांची. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी इथपर्यंत आले. मी हे जे ठराविक लोक त्याच्याही पलीकडे नवीन जरी निर्माता असला ना, तरीही मी पैसे मागत नाही, विचारत नाही. नाहीतर आज जर मला एवढेच पैसे द्या आणि मी काम करेन एवढ्याच ह्याला, हे जर म्हटलं असतं ना, तर माझा बहुतेक पाली हिल्ला बंगला असताच. अर्थात एवढं काम केलंय आणि मस्त मर्सिडीज असं काहीतरी घेऊन फिरले असते, की आता नवीन गाडी आल्यावर कसा फोटो बिटो तसा मी टाकला असता. पण मी नाही, का मला माहिती नाही आहे. माझा स्वभाव या बाबतीत बोंब आहे, मग मुळात रक्तात नाही आहे ते. मग मी विचार निर्मात्याचा करते की बरं, ही जी काही अगदी माझ्या जवळची ही मंडळी आहेत, त्यांचा प्रश्नच येत नाही. ते त्याच्याही पेक्षा मला खूप दिले या लोकांनी. खरं आहे.